मी एक 35 वर्षांची विधवा स्त्री आहे. माझा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे लग्न खूप आधीच झाले आहे. वयही आता कमी राहिले नाही. त्यामुळे कोणत्याही पुरुषाच्या डोळ्यांकडे पाहून त्याच्या मनातलं समजायला मला अडचण येत नाही. माझे पती वारल्यानंतर बरेच जण माझ्याकडे लक्ष देत होते. त्यांचे डोळे पाहूनच मला कळायचं. त्यांच्या अशा आग्रहामुळे माझ्या मनातही काहीतरी हालचाल व्हायची. शेवटी माझ्या मुलीच्या नवऱ्यानं माझ्यासोबत जसं वागवलं, ते शेवटपर्यंत ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल. म्हणून ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका. खूप आधी माझे बाबा वारले होते. माझं लग्न झाल्यावर आईही माझ्यासोबत सासराला आली. अचानक कळलं की आई गरोदर आहे. मी पूर्णपणे थक्क झाले. माझी आई गरोदर कशी झाली? तुझ्या सासूबाईंसोबत तुझा संबंध आहे ना? असं म्हणता सुबाईंसोबत तुझा संबंध हे ना? असं म्हणताच माझा नवरा आणि आई दोघेही घर सोडून गेले. आईने बाळाला सासऱ्यानं असं काही सांगितलं की माझा जीवच निघून गेला. काही दुर्घटना अशा असतात की स्वीकारायच्या नसल्या तरी स्वीकाराव्या लागतात. आणि जर ते दुःख स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीकडून आलं, तर वेदना खूपच जास्त होते. माझ्या नशिबानं माझ्यासोबत इतका क्रूर खेळ खेळला की मी स्वतःही समजू शकले नाही. मी आयुष्यात कधीच असं विचारले नव्हते की माझ्यासोबत इतकं वाईट घडेल किंवा इतक्या कष्टाचे दिवस येतील. मी खूप सुखी आयुष्य जगत होते. अचानक सर्व काही एका क्षणात संपलं. ज्या संसारात एक वादळ आलं आणि सर्व काही उधळून टाकलं. मी माझ्या संसाराला खूप काळजीपूर्वक सांभाळून ठेवलं होतं. माझ्या सर्व खुशांना आग लावून गेलं. ही घटना माझ्या लग्नानंतर आणि बाबांच्या मृत्यूनंतर घडली. लग्न झाल्यावर आई माझ्यासोबत नवऱ्याच्या घरी आली. मला ते वाईट वाटलं नाही, कारण आई एकटी पडली असती. मी खूप आग्रह केला म्हणून. आई माझ्याजवळ राहू लागली. सासरच्या लोकांनाही याबद्दल काही हरकत नव्हती. तेही माझ्या म्हणण्यात राजी झाले. असेच काही दिवस गेले. फक्त परमेश्वरालाच माहीत होतं, पुढे काय होणार आहे. सर्व काही ठीक चाललं होतं. पण आईचं वागणं मला थोडं विचित्र वाटू लागलं. मी जितकं तिला समजावण्याचा प्रयत्न करायचे, तितकं ती मला लहान मुलासारखं त्रास द्यायची. कधी-कधी मला सासरच्या घरात अनेकदा लाज वाटायची. कधी-कधी ती सासरच्या घरात मोठं करून दाखवायची, की समोरची व्यक्ती थक्क व्हायची. मी अनेकदा तिला शांतपणे समजावलं, पण आई एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं बाहेर काढायची. मला वाटायचं बाबांच्या मृत्यूनंतर आईला खूप धक्का बसला असेल, म्हणून असं वागत असेल. पण नंतर काही दिवसांनी माझं मत बदलावं लागलं. आईला थंडीत फिकट आणि खूप साधी दिसू लागली. मलाच असं वाटत होतं का? मी आईबद्दल वाईट विचार करायला किंवा बोलणं टाळायचे. पण काही घटना अशा असतात की विचार करायला भाग पाडतात. मी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. आमच्यात कधी भांडण झालं नाही. तो माझी खूप काळजी घ्यायचा. मी बोलण्याआधीच माझ्या गरजा पूर्ण करायचा. त्याच्या अशा वागण्यानं मला खूप आनंद व्हायचा. पण पाहता पाहता सर्व काही उद्ध्वस्त झालं आणि मी पूर्णपणे बर्बाद झाले. मला वाटायचं आईला मेंदूचा त्रास आहे म्हणून तिला उपचार करायला हवे. पण सासरच्या घरात हे बोललं तर मोठं संकट येईल म्हणून मी फक्त तिला समजावत होते. पण समस्या इतकी वाईट होईल असं मी कधीच विचारले नव्हते. माझ्या डोळ्यांसमोरच काहीतरी चाललं होतं. पण मला समजलंच नाही. मी आईची सर्वाधिक काळजी घ्यायचे. मी एकटीच मुलगी होते. मी तिची काळजी न घेतल्यास कोण घेणार? काही वर्षांनंतर आई माझ्या नवऱ्यासोबत जास्त मिसळू लागली. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. जावई आणि सासूबाईंचं सामान्य प्रेमसंबंध आहे असंच वाटलं. पण नंतर त्यांची हसणं, एकत्र उठबस करणं मला विचित्र वाटू लागलं. तरीही मी संशयाला जागा दिली नाही. सर्व काही टाळत राहिले. संशय घेणं मला पाप वाटायचं. माझ्या आईनं माझ्यासोबत असं काही करेल असं मी कल्पनाही करू शकत नव्हते. मी पश्चात्ताप करत होते की मी काही करू शकले नाही. आणि जेव्हा मला कळलं, तेव्हा माझ्या हातात काहीच उरले नव्हते. मी फक्त पाहत राहिले. मी आई-बाबांची एकटी मुलगी होते. आमचं आयुष्य शांत होतं. हे सगळं माझ्या नजरेतून कसं सुटलं? मी का समजू शकले नाही? आई नवऱ्यासोबत जास्त मिसळू लागली, तेव्हा माझ्या मनात वाईट विचार येऊ लागले. मी काही बोलले नाही. शांत राहिले. आईला आई समजून मी गप्प होते. मिराव्याशी काही करायचं नव्हतं. पुन्हा तिला समजावलं, पण ती समजत नव्हती. "तू बिनकारण चिंता करतेस. मी माझा वेळ चांगला घालवते." असं म्हणून ती नाट्य करायची. मी त्यात फसले. तिच्या लपलेल्या हास्याकडे माझं लक्ष गेलं नाही. पण मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. कुठेतरी काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटायचं. वेळ खूप वेगानं निघून गेला. आई तशीच राहिली. आता जिथे जायचं तिथे नवऱ्याला सोबत घेऊन जायची. हे बदल पाहून मी थक्क झाले. काही दिवसांनी आई बाहेर जाणं खूप वाढलं. जवळजवळ दर दुसऱ्या दिवशी बाहेर जायची. मी विचारलं तर अमुकच्या घरी गेले होते किंवा कुणाला भेटायला गेले होते असं सांगायची.
बाबांच्या हयातीत कधीही न बोललेली नावं आता कशी आठवली? आई बदलत होती आणि हे फक्त निमित्त होतं. आता मला खरंच काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं. ती घाबरलेली दिसली की मला कळायचं की काहीतरी लपवत आहे. रोज नवऱ्यासोबत हसणं, मजा करणं वाढलं. मी संशयी स्त्री नव्हते. नवऱ्यावर विश्वास होता. आईवरही संशय घ्यायचा नव्हता. पण परिस्थिती इतक्या टोकापर्यंत नेली की मला विचार करायला भाग पडलं. मी या अवस्थेला कंटाळले. काही करू शकत नव्हते. कुणाला सांगू शकत नव्हते. सासरचे सगळे आईचं वागणं पाहत होते. सासूबाईंनी अनेकदा हळूच सांगितलं, स्वतःच्या आईवर लक्ष ठेव. ही लक्षणं बरोबर नाहीत. स्वतःच्या नवऱ्याला ताब्यात ठेवायला शिक, नाहीतर पश्चात्ताप होईल. मी थक्क होऊन पाहत राहिले, राग पण मी दाबला. संशयात बुडाले. सासूबाईंच्या बोलण्यामुळे आणि आईच्या विचित्र वागण्यामुळे मी खूप चिंतेत पडले. दिवसेंदिवस राग वाढला. नवऱ्यासोबतही अनेकदा भांडण झालं. एके दिवशी सकाळी उठल्यावर डोकं खूप जड होतं. डोकं दुखत होतं. रात्री झोपताना अचानक खूप गाढ झोप लागली होती. काहीतरी विचित्र चाललंय असं वाटलं. पुढच्या दिवशी उठल्यावरही डोकं दुखत होतं. मी बसून डोकं दाबत होते. तेव्हा टेबलावर काहीतरी चिकटलेलं दिसलं. हातानं तपासलं तर औषधासारखं वाटलं. आता मी सावध झाले. रात्री पाण्याचा ग्लास ठेवताना आणखी एक ग्लास ठेवायचे, जेणेकरून कोणी काही मिसळतंय का ते कळेल. अनेकदा रात्री नवरा उठून जातोय असं पाहिलं. माझा संशय खरा ठरत होता. एक रात्री आई स्वतःच्या खोलीत येताना दिसली. ग्लासात काहीतरी मिसळताना दिसली. मी झोपल्याचं नाटक केलं. आई हळूच पाऊल टाकत आली. ग्लासात काही मिसळलं आणि तशीच निघून गेली. मला माहीत होतं की रात्री पाणी पिऊन झोपते आणि उठूनही पाणी पिते. म्हणूनच तिनं ते केलं होतं. कधी संशय खरा वाटायचा, कधी फक्त संशयच वाटायचा. आईला असं करताना पाहून माझं भानच गेलं. माझ्या आईनं माझ्यासोबत इतकं जघन्य काम करेल असं विश्वासच बसत नव्हता. काही दिवसांपासून आई जास्त खारट आणि तिखट खात होती. सुरुवातीला महत्त्व दिलं नाही. मग दिवस आई बेश खायला लागली. मग अचानक गरोदर असल्याचं कळलं. एक दिवस आई असल्याचं कळलं. रुग्णालयात जाऊन कळलं तेव्हा मला लाज वाटली. सासरच्या कोणाच्याही डोळ्यात पाहायला मिळत नव्हतं. आईही घाबरलेली होती. माझ्यासमोर येणं टाळायची. मी थक्क झाले. माझ्या जागी आई गरोदर कशी झाली? आता मला विश्वास बसला की बाळ माझ्या नवऱ्याचं आहे. कारण रात्री अनेकदा त्याला उठताना पाहिलं होतं. माझा विश्वास तुटला. राग शिखरावर पोहोचला. मी नवऱ्यासोबत भांडले. तुझ्या सासूबाईंसोबत संबंध आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू मला फसवलंस. असं म्हणत रडत रडत थकले. भांडणानंतर नवरा घर सोडून गेला. मी काहीच समजू शकत नव्हते. कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत नव्हतं. मी खूप दुःखी झाले. नवऱ्याचा पत्ता नव्हता. आईने सगळे संबंध बिघडवले होते आणि निर्लज्जपणे माझ्यासमोर उभी होती. स्वतःच्या मुलीचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी उठून बसलेली आई. सासरचे लोक मला सांभाळत होते, पण माझं मन संपल्या होत्या. मी सारखी चिंतित राहिले. सासरे मला आनंदी राहायला सांगत. मी त्यांच्यासमोर खोटं हसायचे. डोळे सारखे पाण्यानं भरलेले राहायचे. सर्व संबंधांवरून विश्वास उठला होता. मी आता आईशी बोलतही नव्हते. नवऱ्याबद्दल चिंता वाटू लागली. जर बाळ त्याचं नसेल तर मग काय होतं? आई आणि नवऱ्याची एकत्र उठबस, हसणं, रात्री फिरणं. हे सगळं विचारता विचारता डोकं दुखू लागलं. मला स्वतःवर राग येऊ लागला की मी नवऱ्यावर दोष ठेवला. तो घर सोडून गेला. असेच काही महिने गेले. मग आईने बाळाला जन्म दिला की माझं हृदयच बाहेर पडेल असं वाटलं. हे बाळ माझ्या मुलाचं नाही, असं सासऱ्यानं म्हटलं. मी थक्क होऊन पाहत राहिले. थांब, सगळं सत्य तुझ्यासमोर येईल, असं ते म्हणाले. मी आणखी काही सहन करण्याच्या स्थितीत नव्हते. दर रात्री रडत राहिले. डोळे फुगलेले राहायचे. परमेश्वराकडे प्रार्थना करत होते की आणखी काही वाईट दाखवू नकोस. आई रोज माझ्याजवळ येऊन काहीतरी सांगायला बघायची, पण मी बोलत नव्हते. डोळ्यांसमोर संशयाचा पडदा पडला होता. मी वेडी होत आहे असं वाटायचं. मी आजारी पडले. शरीर हळूहळू खराब होऊ लागलं. मी आजारी पडले. सासरे कधी सांत्वन करत, पण ते टाळत. माझा मुलगा लवकर येईल, असं सांगत. मी त्यांचा विश्वास धरला. एक दिवस अचानक नवरा घरी परत आला. मी त्याच्याशी बोलण्याची हिंमत करू शकले नाही. अजूनही संशयात होते. सासरे आणि नवरा दोघेही शांत होते. मग एक दिवस अचानक सत्य सांगितलं. ऐकताच पायाखालची जमीन सरकली. मला खूप मोठा धक्का बसला. नवरा माझ्यासमोर होता. त्यानं मला रुग्णालयात नेलं. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. तरीही परमेश्वराच्या कृपेनं मला पुन्हा भान आलं. मग मी शांत राहिले. पश्चात्ताप होत होता. जिला मी आई म्हणत होते, तिनं माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. त्या महिलेमुळे मी निरपराध नवऱ्यावर संशय घेतला.
तो फक्त आईशी आदरानं वागत होता. ते मला समजलं नाही. आता मी लाजेत बुडाले. सत्य कळल्यावर मी विचारही करू शकत नव्हते की माझी आई इतकी वाईट असू शकते. तिनं फक्त स्वतःचा विचार केला आणि इतकं जघन्य काम केलं. ती आई होण्यायोग्यच नव्हती. सासऱ्यानं सांगितलेलं सत्य ऐकून मला कुठेतरी पळून जावंसं वाटलं. कारण सत्य खूप कष्टदायक होतं. माझ्या आईनं माझ्या बाबांना विष देऊन मारलं होतं. मग लपून दुसऱ्याशी लग्न केलं होतं. त्यामुळेच ती गरोदर झाली होती. रात्री मला आणि माझ्या नवऱ्याला झोपेची गोळी मिसळून देत असे. जेणेकरून तिचं कुकर्म कोणाला कळणार नाही, बाहेर जाताना कोणी पाहू नये आणि ती सहज काम करू शकेल म्हणून. इतका मोठा फसवणूक, इतकं अन्याय. हे सगळं ऐकून माझा जीव निघून जाईल इतका धक्का बसला. तिनं बाबांच्या मृत्यूचं दुःख दाखवण्याचं नाटक केलं. माझं लग्न लवकर करून दिलं. माझ्यासोबत सासराला आली. सगळं आठवत होतं. तिनं किती चतुराईनं माझी मदत घेतली आणि मला काहीच कळलं नाही. रोज दूरदूरच्या घरी का जायची? मला खोटं का सांगायची? तिचा माझ्यावरून बाबांची छायाच हिरावून घेतली. तिच्या माधीही माफ करणार नाही. माझं आब तिच्याशी खूप कठोर झालं. मी ती वागणं तिच्याशी खूप कठोर झालं. एक दिवस मी तिला सांगितलं की मला सत्य कळलंय. ऐकताच तिचा चेहरा काळा पडला. ती पूर्ण घाबरली आणि घामाघूम झाली. मी तिला पाहू इच्छित नव्हते म्हणून जायला सांगितलं. नंतर तिनं माफी मागितली. पण आता ती माझ्या डोळ्यात पाहायला लायक राहिली नव्हती. चांगलं झालं की माझ्या सासऱ्यानं माझ्या माहीत नसताना आईच्या मागे गुप्त चौकशी सुरू केली आणि सत्य सर्वांसमोर आणलं. हे सत्य समोर आलं नसतं तर मी संशयानेच मरपावले असते आणि नवऱ्याला दोषी समजत राहिले असते. सासऱ्यानं त्यांच्या मुलाला काही विचारलंही नाही. मी नवऱ्याच्या डोळ्यात पाहायला लाजत होते. एक दिवस मी नवऱ्याकडे माफी मागितली. त्यानं मला माफ केलं. त्याला माझ्या अवस्थेची कल्पना होती म्हणून त्यानं माफ केलं आणि आधीसारखीच माझी काळजी घेऊ लागला. सासरे आणि नवऱ्यानं समजावलं की आईच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली तर मोठी बदनामी होईल. तिला जगातच शिक्षा भोगू दे. म्हणून मी आईला घराबाहेर काढलं आणि सांगितलं, "आता तू आमच्या आयुष्यातून निघून जा. मी तुझं तोंड पाहायचं नाही." मी माझा निर्णय परमेश्वरावर सोडला. तो चांगल्या रीतीनं तिच्यावर सूड उगवेल. आता आईला जगात अपमानित व्हावं लागलं. मी विश्वास ठेवते की संशय खूप वाईट आणि मोठा आजार आहे. संशय सगळं खाऊन टाकतो आणि माणूस फक्त हिशेब जुळवण्यात राहतो. माझ्या डोळ्यांसमोरचा संशयाचा पडदा निघाला. संशय घट्ट नातीही कमकुत करतो आणि शेवटी संबंध बिघडसो संपवतो. अशा आजारापासून बचाव करायला हवा. पुराव्याशिवाय कोणावरही दोष ठेवू नये. मी जे केलं त्याबद्दल मनापासून लज्जित होते. आता कुटुंबाच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे मी पुन्हा निरोगी झाले. त्यात सर्वाधिक हात होता माझ्या नवऱ्याचा. त्यानं सांगितलं की रात्री तो उठून सासऱ्यांकडे जायचा. कारण सासऱ्यांना मधुमेह होता आणि रात्री त्यांना त्रास व्हायचा. मला स्वतःवर राग आला आणि लाज वाटली. पुन्हा नवऱ्याकडे माफी मागितली. काळजी घेणारा नवरा मिळणं नशिबाचं असतं. मी याबाबतीत भाग्यवान आहे. आता मी माझ्या मुलाबाळांसोबत शांतपणे आणि सुखात आयुष्य जगत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.